नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आशू मुक्ताला म्हणतो की एवढा नवऱ्याचा विचार कोण करतं आणि एवढं सगळं करूनसुद्धा त्याचा मात्र तुझ्यावर तिळा मात्रही विश्वास नाही. मुक्ता, अगं मला सांग, तुझ्या डोळ्यातलं प्रेम त्याला दिसत नाही का? परंतु आशूच्या या प्रश्नावर मुक्ता काहीच बोलत नाही. तर आशू पुढे म्हणू लागतो, तुझ्या आवाजातली माया त्याला दिसत नाही का? तरीही मुक्ता काहीच बोलत नसते. आशूचं सर्व बोलणं ती ऐकत असते. तर आशू पुढे मुक्ताला म्हणतो, मला एक सांग, असा नवरा का धरून ठेवलायस? का तुझ्या आयुष्यात सागर तुला हवा आहे? मुक्ता मात्र शांत असते. आता हे सर्व बोलणं सागर ऐकत असतो. आशूचं हे बोलणं ऐकून सागरला तर धक्काच बसतो. आशू पुढे म्हणू लागतो, मुक्ता मला एक सांग, हे सगळं काही तू सईसाठी करतेस ना? सईसाठी, त्या नवऱ्याला, त्या सागरला तू सहन करतेस ना? मुक्ता बोल ना. तर मुक्ता आशूला म्हणते, आशू एक गोष्ट कायम लक्षात ठेव. खरं तर तुला एक गंमत सांगू का? अरे आशू, आपल्या आयुष्यात एखादी तरी एक अशी व्यक्ती असते की जी व्यक्ती कोणाला काहीच कळत नाही, परंतु ती व्यक्ती आपल्याला मात्र नीट कळत असते. त्या व्यक्तीचं वागणं, त्या व्यक्तीचं बोलणं, त्या व्यक्तीचं हसणं, रुसणं, त्याची चिडचिड होणं आणि त्याच्या आवडीनिवडी या सगळ्याबद्दल आपल्याला माहीत असतं. आणि माझ्या आयुष्यातली ती व्यक्ती आहे, ती म्हणजे सागर. आता मात्र सागरला खूप वाईट वाटतं, कारण मुक्ताच्या आयुष्यातलं सागरचं स्थान आज मुक्ताने आशूसमोर कबूल केलेलं असतं. तर आशू मुक्ताला म्हणतो, काय? तर मुक्ता म्हणते, हो आशू, आता तुला मी कसं समजावून सांगू, ऐक. असं म्हणत आता मुक्ता ही आशूला समजावत म्हणते, आशू, जर एखाद्या पेशंटला बरं नसेल तर त्याला खात्री असते की आपला डॉक्टर आपल्याला नक्कीच बरं करेल. या त्रासातून आपल्याला आपला डॉक्टरच बाहेर करू शकतो. आपल्याजवळ कितीही मेडिकल ट्रीटमेंट असली तरीसुद्धा आपल्याला आपल्या जवळचा आणि आपल्या ज्याच्यावर विश्वास असतो अशाच डॉक्टरची गरज असते. मग आपल्या घराशेजारी कितीही चांगला डॉक्टर असू दे, परंतु वाट वेगळी काढत आपण आपल्या डॉक्टरकडे येऊन पोचतो, कारण आपल्याला खात्री असते की आपला हाच डॉक्टर आपल्याला बरं करू शकतो. असंच आहे सागरच्या मनातील मी आहे, कारण सागर आपलं सर्वस्व माझ्यावर सोपवत असतात. प्रत्येक गोष्ट ते माझ्यावर अगदी बिनधास्तपणे सोपवतात, कारण त्यांना खात्री आहे की काही झालं तरी इथल्या डॉक्टरजवळ आल्यानंतर सगळं काही ठीक होणार आहे. आणि माझ्या आयुष्यातले महत्त्वपूर्ण आणि मी ज्यांच्यावर विश्वास ठेवू शकते असे पेशंट सागर आहेत. हे सर्व काही बोलणं सागर बाहेरून ऐकत असतो. तर मुक्ता पुढे म्हणू लागते, आशू तुला माहीत नसेल, परंतु माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात फेवरेट पेशंट जर कोण असतील तर ते सागर आहेत. आता मुक्ताचं हे बोलणं ऐकून आशूला तर आश्चर्यच वाटतं. तर मुक्ता पुढे म्हणू लागते, हा आता पेशंटला कधी कधी डॉक्टरची भीती वाटते, मग पेशंट चिडतो, रागवतो, कधी कधी कडूही वागतो, परंतु तो आपल्यासोबत वागत असतो, कारण त्याचा आपल्यावर पूर्ण विश्वास असतो. तर मुक्ता आशूला पुढे म्हणू लागते, आशू, ज्यावेळी मी सागरच्या सहवासात आली त्यावेळी सागरला पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये कासावीस होणारा बाबा मी पाहिला. मग वाटलं की यांच्याशी लग्न करावं. मग आम्हा दोघांचं नकळत का होईना परंतु लग्न झालं. लग्नानंतर ओळख वाढली. ओळखीमध्ये एक सल्लागार भेटला, यानंतर एक मित्र भेटला आणि हळूहळू कधी प्रियकर झाला कधी कळालंच नाही. आणि म्हणता म्हणता नवऱ्याचं स्थान मी सागरला कधी दिलं हे माझं मलाच कळालं नाही. आशू, खरंच सांगू का, आम्हा दोघांना भेटून खूप काळ नाही गेला, परंतु जो काळ गेला त्यामध्ये आम्ही भरपूर अशी स्टेशन पार केली आहेत आणि त्याला कधी थांबा मिळालाच नाही. आणि असं वाटतं की याला कधी स्टेशन मिळूच नाही. तर आशू म्हणतो, अशा या प्रेमाला, अशा या नात्याला? तर मुक्ता म्हणते की हो आशू. अरे आशू, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, रस्ता कितीही खडतळ असला, रस्ता कितीही वेडावाकडा असला तरी आपण प्रवास करणं थांबवतो का? नाही ना. मग आमच्याही प्रेमाचा रस्ता असाच आहे. अरे रस्ता कितीही चांगला असता तरीसुद्धा खड्डा कधीतरी मध्ये असतोच ना. मग असेच खड्डे आमच्याही प्रेमामध्ये, आमच्याही आयुष्यात येतात, परंतु तरीही आम्ही कधीही माघार घेणार नाही किंवा आमचं प्रेम तिथे संपणार नाही. तर आमचं प्रेम, आमचा हा प्रवास कायम असाच चालू राहणार. आशू, अरे ज्यावेळी या क्लिनिकचं लायसन माझ्या हाताबाहेर गेलं होतं, मला हे लायसन मिळणंही मुश्किल झालं होतं, त्यावेळी सागरने आपली करोडोची डील अशी देऊन टाकली. का? तर या लायसनसाठी. मला त्रास होत असताना सागरला कधीच आनंद झाला असं मला तरी वाटलं नाही, किंवा त्यांनी आनंद वाटून घेतलाच नाही. माझ्या प्रत्येक त्रासामध्ये माझ्यापेक्षा जास्त त्रास सागरला झाला आहे. मला कोणी बोललं तरी सागरला ते चालत नाही. एवढंच नाही तर मला थोडं खरचटलं तरी सागरचा चेहरा अगदी सईमाऊच्या चेहऱ्यासारखा एवढूसा झालेला असतो. खरं तर सागरचा माझ्यावर खूप जीव आहे आणि त्यामुळे माझा सागरवर पूर्ण विश्वास आहे.
आशू, मला कळतंय की आता सागर थोडंसं चुकतायत, परंतु खरी गोष्ट ही आहे, सागरच्या चुकण्यामुळे मला खूप त्रास होतोय. परंतु माझ्यापेक्षा जास्त त्रास ते आता स्वतःला करून घेत असतील, याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि सागरला होणाऱ्या त्रासाबद्दलच मला खूप वाईट वाटतं. कारण मला माहीत आहे, मला जो त्रास होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्रास हा नेहमीच सागरला होत असतो. आज सागरला होणारा त्रास मला जाणवत आहे. आशू, अरे मला माझा त्रास कमी करायचा नाही आहे, तर आमच्या नात्यातील त्रास कमी करायचा आहे. कारण काही झालं तरी मला सागरला गमवायचं नाही आहे. माझं सागरवर जीवापाड प्रेम आहे, त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. आणि आशू, आमचा हा प्रवास मला कायम असाच चालू ठेवायचा आहे. या प्रवासामध्ये मला आमच्यामध्ये अंतर नको आहे. आशू, अरे सागर मला मिळालेत हे माझं नशीब आहे. सागरने आत्तापर्यंत माझ्यासाठी जे काही केलं आहे त्यापुढे हा त्रास तर काहीच नाही आहे. सागरने माझ्यावर केलेलं प्रेम आणि आज माझ्यावर रागवले आहेत, त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण माझ्यासाठी माझ्या सागरचं प्रेमच खूप आहे माझ्यासाठी. हे रागवणं मी नाही लक्षात ठेवत, कारण माझ्या सागरचं प्रेम यापेक्षा कितीतरी पटीने मोठं आहे. आशू, मी देवाजवळ हीच प्रार्थना करेन, हा जन्म नाही तर पुढचे 7ही जन्म मला सागरच नवरा म्हणून मिळून देत. सागरसारखा नवरा मिळणं म्हणजे एखाद्या मुलीचं भाग्यच आहे आणि ते भाग्य माझं आहे. तर आशू म्हणतो, मुक्ता, आता तुझ्या बोलण्यातून मला खरंच एक दुसरा सागर दिसला आहे. खरं तर त्या सागरला मी अजूनही भेटलो नाही, परंतु कधीतरी नक्कीच भेट होईल. आज वाटलं होतं की सागर चुकीचा आहे, परंतु तुझ्या बोलण्यातून जाणवत आहे की सागर खूप वेगळा आहे. माझा सागरवर विश्वास नाही आणि सहजासहजी विश्वास बसणारही नाही. परंतु मुक्ता, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जर म्हणत असशील की सागर असा आहे, तर खरंच सागर तसाही असेल. परंतु त्या सागरला मला लवकरच भेटावं लागेल. मी सुद्धा देवाजवळ प्रार्थना करेन की तू आणि सागर कायम एकत्र राहावेत. आता हे ऐकल्यानंतर सागरला खूप आनंद झालेला असतो. आशू मुक्ताला म्हणतो, आज मला कळालं आहे की तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद हा सागरच्या आनंदामध्येच आहे. यासाठी सागर खुश असणं खूप महत्त्वाचं आहे आणि तू खुश असणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. खरंच तुझ्या या जगावेगळ्या प्रेमाबद्दल मी काय बोलू, मला काहीच कळत नाही, असं म्हणत आता आशूही सागर आणि मुक्ताच्या प्रेमाचं कौतुक करू लागतो. आता आशूही मुक्ताला म्हणतो, खरंच सागर आणि तू कायम एकत्र राहावेत असंच मला अगदी मनापासून वाटत आहे. आता मुक्तालाही खूप आनंद झालेला असतो. तर आता हे सर्व ऐकून सागर मात्र तिथून निघून जातो. आपल्या चुकीची जाणीव सागरला झालेली असते. आत्तापर्यंत सागरने मुक्तावर संशय घेतलेला असतो, परंतु मुक्ताच्या मनात सागरविषयी असणारं प्रेम, मुक्ताच्या आवाजात सागरविषयी असणारी माया सागरला जाणवलेली असते आणि कुठेतरी त्याला पश्चाताप होत असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं, आता मुक्ताला काही न कळवताच, खरं तर मुक्ताच्या नकळतच सागर तिथून निघालेला असतो आणि आता सागर घरी येतो. सागर घरी तर येतो, परंतु घरी न जाता तो बाहेरच थांबतो. आता सागरला खूप वाईट वाटतं. आपल्या वागण्याचं त्याला खूप पश्चाताप होत असतो. सागरला सगळं काही मुक्ताचं बोलणं आठवतं. मुक्ताचं आपल्यावर किती प्रेम आहे याची जाणीव सागरला होते. सागर स्वतःला दोष देत म्हणतो, खरंच किती चुकीचं वागलो आहे मी मुक्तासोबत. मुक्ता माझ्यावर एवढं जीवापाड प्रेम करतात आणि त्याच मुक्तावर मी आज संशय घेतला. मुक्ताचं प्रेम मला का नाही जाणवलं? मी असा कसा विचार करू शकतो की मुक्ता दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडू शकतात? नाही, मुक्ताबद्दल असा विचार करून मी खरंच चूक केली आहे. सागरला त्याच्या चुकीची जाणीव होते. तो खूप रडत असतो, त्याला पश्चाताप होत असतो. आता त्याचवेळी तिथे सावनी आलेली असते. आता सागरची ती अवस्था पाहून सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. आता सावनी सागरकडे येते आणि सागरकडे पाहतच सागरला म्हणू लागते, सागर, तुझं मुक्ताशी बोलणं झालं का? तर आता सागर सावनीला म्हणतो, कुठल्या तोंडाने बोलू, कुठल्या तोंडाने त्यांच्या समोर जाऊ? मला आज स्वतःचीच लाज वाटत आहे. आजपर्यंत मी मुक्तांवर संशय घेतला, परंतु मुक्ता तर एकदम निर्मळ मनाच्या आहेत, स्वच्छ मनाच्या आहेत. त्यांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केलं आणि त्याच व्यक्तीवर आज मी संशय घेतला आहे. आता मात्र सावनीला धक्का बसतो. सावनीला खूप राग आलेला असतो. सावनी मनाशीच म्हणते, झालं, याला गुंडाळणंही आता अशक्य झालं आहे. आता तर हा मुक्ताच्या विरुद्ध एक शब्दही ऐकून घेणार नाही. गेला, हाही माझ्या हातून गेला. परंतु त्याचवेळी सावनी मनाशीच म्हणते, नाही, असं कसं होईल? जरी मी मुक्ताच्या विरोधात काही बोलायला गेले तर याला आवडणार नाही, परंतु याच्या विरुद्ध, स्वतःविरुद्ध जर काही बोलायला गेले तर नक्कीच आवडेल. स्वतःविरुद्ध जर मी काही बोलत असेल तर सागर मात्र निश्चितपणे सगळं काही ऐकून घेणार, असा विचार करत आता सावनी ही सागरला म्हणते, सागर, तुझं अगदी बरोबर आहे. अरे मुक्ता खरंच निर्मळ मनाची आहे. तिचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, परंतु तू काय केलंस? तिच्यावर संशय घेतलास, तिला घालून पाडून बोललास, तिला नको नको त्या शब्दाने तू सुनावलंस.
सागर, खरंच तू खूप मोठी चूक केली आहेस. अरे, मुक्तावर अविश्वास दाखवलास आणि आज मुक्ता समोर जाण्याची तुला भीती वाटत आहे. सागर, अगदी बरोबर आहे. आज तू कुठल्या तोंडाने मुक्ताच्या समोर जाणार आहेस आणि मुक्ताची माफी मागणार आहेस आणि तिने तरी तुला का माफ करावं? कारण तिने जर चूक केलीच नाही आहे तरीसुद्धा तिने तुला आता माफ करावं. ती तुला ओरडून ओरडून सांगत होती, सागर माझ्यावर विश्वास ठेवा. परंतु नाही, तुझा तर मुक्तावर अजिबात विश्वास नव्हता. कारण तुझ्या मनात फक्त मुक्ताविषयी गैरसमज होता. कितीही कोणी ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला तरी तू कोणाचं ऐकून घेतलं नाहीस आणि आता तुला पश्चाताप होत आहे. सागर, या सगळ्यामध्ये तुझी चूक आहे. मुक्ताने तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं, परंतु तू मात्र मुक्ताचा विश्वासघात केलास. तर सावनी ही सागरला प्रश्न करत म्हणते, सागर, तुला खरंच असं वाटतं की तुला मुक्ताने माफ करावं? खरंच माफ करण्याच्या लायक तू आहेस का? मुळात तू मुक्ताच्या योग्यतेचा तरी आहेस का? अरे, मुक्ता एवढी स्वच्छ निर्मळ मनाची मुलगी आणि तू मात्र तिच्यावर संशय घेतलास. मग तूच ठरव की आज तू मुक्ताच्या लायक आहेस का? आता मात्र सागरला धक्काच बसतो. सागर सावनीकडे पाहू लागतो तर सावनी म्हणते, खरंच. अरे सागर, अरे बघ ना, भलेही मुक्ताच्या मनामध्ये तुझ्याविषयी प्रेम आहे, ती तुला माफही करेल. परंतु सागर, तू स्वतःच्या मनाला विचारलंयस का की आपण केलेली चूक ही खरंच योग्य होती का? आपण मुक्तावर संशय घेतला ते योग्य होतं का? मुक्ता ही प्रामाणिक आहे आणि ती प्रामाणिकपणाने तुला माफही करेल, अगदी मोठ्या मनाने माफ करेल. परंतु सागर, खरंच त्या माफीच्या लायक तू आहेस का? आता मात्र सावनीच्या बोलण्याचा सागर विचार करू लागतो. तर सावनी म्हणते, सागर, अरे मी सावनी बोलतेय, खरं बोलतेय आणि आज मी खरंच अगदी मनापासून मुक्ताचं कौतुक करत आहे की ती तुझ्यावर अगदी प्रामाणिकपणे प्रेम करत आहे. परंतु सागर, तू मात्र तिच्यावर खरंच प्रेम करतोयस का? आता सागर सावनीकडे पाहू लागतो तर सावनी म्हणते, नाही म्हणजे? सागर, अरे बघ ना, भलेही ते सगळं काही ती सहन करत आहे, परंतु त्या सगळ्याचा तिला त्रास तर होत असेलच ना. त्या सावनीच्या बोलण्याचा सागर विचार करू लागतो तर सावनी पुढे म्हणू लागते, मला असं वाटतंय सागर की मुक्ताला तुझ्यापेक्षा बेटर नवरा मिळूच शकतो. आता मात्र सागरला धक्काच बसतो. तर सावनी म्हणते, हा म्हणजे मुक्ताचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे? तुझंही मुक्तावर जीवापाड प्रेम आहे ना? तर सागर लगेच म्हणतो की हो, माझंही मुक्तावर अगदी जीवापाड प्रेम आहे. तर सावनी म्हणते, एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचं आहे सागर. अरे, तुझंही मुक्तावर जीवापाड प्रेम आहे, परंतु प्रेम केव्हा पूर्ण होतं? की जेव्हा आपण एखाद्यासाठी त्याग करतो. आता मात्र सावनीचं बोलणं सागरला काहीच कळत नसतं. तर सावनी म्हणते, सागर, मला एवढंच म्हणायचं आहे की तू मुक्तासाठी काहीतरी त्याग करावास की ज्यामुळे मुक्ताचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुझं तुलाच कळू शकतं. तर सागर विचारतो, काय? तर सावनी म्हणते, हो, मला तरी असं वाटत आहे तुझं जर मुक्तावर खरं प्रेम असेल तर तू मुक्ताला मोकळं करावंस. आता मात्र सागरला धक्काच बसतो. सावनीच्या ह्या बोलण्याचा सागर विचार करू लागतो. तर ज्यावेळी सागर विचार करत असतो ते पाहून सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता मुक्ता ही सईचा अभ्यास घेत असते. तर आता सईला आपल्या पद्धतीमध्ये शिकवत असते, परंतु काही सईच्या लक्षात येत नाही आणि ज्यावेळी ती इंद्राताईंच्या पद्धतीने शिकवायला सुरुवात करते त्यावेळी सई म्हणते, हां, आजीसुद्धा शिकवत असताना असंच मला शिकवते. तर मुक्ता म्हणते, चल मग सई बाळा, तू आता हे पूर्ण कर, तोपर्यंत मी माझी इतर कामं आवरून घेते. तर आता लकी मुक्ताला आवाज देत म्हणतो, वहिनी, अगं पालक खूप छान झाला आहे. तर मुक्ता म्हणते, आवडला ना, मग अजून घालू का? तर लकी म्हणतो, नाही नाही, माझं आता पोट भरलं आहे. तर त्यानंतर आता मुक्ताही लकीला सावरते, लकीला आधार देते आणि त्याला सोप्यावर आणून बसवते आणि म्हणू लागते, लकी, आता तू थोडा वेळ इथेच बस, मी तुझ्यासाठी तुझ्या गोळ्या घेऊन येते. लकी म्हणतो, नाही वहिनी, अगं माझ्या गोळ्या तर संपल्या आहेत. तर मुक्ता म्हणते, हो लकी, मला माहीत आहे आणि म्हणूनच मी येते वेळीस तुझ्या अजून गोळ्या घेऊन आले आहे. तर आता इंद्राताई, स्वाती सर्वांनाच मुक्ताचं कौतुक वाटत असतं. आता त्याचवेळी तिथे सागरही आलेला असतो. मुक्ता सर्वांचीच काळजी घेतात हे पाहून सागरलाही भरून आलेलं असतं. आत्तापर्यंत सागर मुक्ताला म्हणायचा की तुझी ही सगळी काही नाटकं आहेत, तुम्ही सगळं काही नाटक करत आहात. परंतु मुक्ताचं हे नाटक नसून या घरावरचं खरं प्रेम आहे हे सागरच्या लक्षात येतं. सागरला मुक्ताच्या प्रेमाची जाणीव होते. तर दुसरीकडे आता सागर घरी आल्यानंतर स्वाती विचारते, अरे भाई, तू केव्हा आलास? आता तू आलाच आहेस तर जेवून घे ना. तर इंद्राताई म्हणतात, हो ना, अरे जेव ना. सागर म्हणतो, नाही, नको. असं म्हणत आता सागर सईच्या बाजूला येऊन बसतो आणि लकीला विचारतो, लकी कसा आहेस, आराम करतोयस ना? लकी म्हणतो, हो दादूस, मी अगदी ठीक आहे. तर त्यानंतर सागर सईला विचारतो, सई, काही मदत हवी आहे का? तर सई म्हणते, नाही नको, मुक्ताई आहे ना, तिची मदत होते मला. असं म्हणत ती आता मुक्ताला आवाज देत म्हणते, मुक्ताई, परिसर स्वच्छ झाला. तर आता मुक्ताही लकीला गोळी देत म्हणते, हो का? आता परिसर स्वच्छ झाला असेल तर आता ब्रश करून
करून घे. तर मुक्ता तिला म्हणत असते की सगळं आवरून ठेव आणि त्यानंतर ब्रश करायला जा. तर आता सई म्हणू लागते, मुक्ता आई प्लीज आजचा एक दिवस तू आवरशील का? तर मुक्ता म्हणते, अरे माझं गोड बाळ, एवढं प्लीज म्हणत असेल तर मी आवरणार नाही, असं होईल का? असं म्हणत आता मुक्ता म्हणते, जा तू ब्रश करायला जा, मी सगळं काही आवरून घेते. आता सई ब्रश करण्यासाठी निघून जाते. तर दुसरीकडे मुक्ता लकीला गोळ्या देते आणि त्याला शांत बसायला सांगते. तर आता मुक्ता इंद्राताईंना विचारते, मम्मी तुम्हाला अजून काही वाढू का? तर इंद्राताई म्हणतात, नाही नको नको, अगं माझं पोट भरलंय, खाऊन खाऊन उगाच मी जाड व्हायची. तर मुक्ता आणि स्वाती इंद्राताईंच्या या बोलण्यावर हसू लागतात. इंद्राताई म्हणतात, खरं सांगू का पोरी, आज माझं पोट नाही तर मनच भरलं आहे. तर मुक्ता विचारते, काय? तर इंद्राताई म्हणतात, हो ना, अगदी माझ्या सगळं काही मनासारखं झालं आहे आणि म्हणून मी खूप खुश आहे, खूप आनंदात आहे. अगं मुक्ता, तुझ्यासारखी सून मला मिळाली, जीवापाड प्रेम करणारी मला सून नाही तर मुलगीच मिळाली आहे. तू तर माझ्यासाठी माझी मुलगीच आहेस. अगं आमच्यासाठी एवढं सगळं काय काय करत असतेस. अगं ज्यावेळी तू मला काय हवं काय नको विचारत असतेस, माझ्यासोबत गप्पा मारत असतेस, माझ्यासोबत वेळ घालवत असतेस, त्यावेळी मला असं वाटतं की तू तर माझी मैत्रीणच आहेस. आणि हो, जेव्हा तू माझ्या पायाला तेल लावून देतेस त्यावेळी असं वाटतं की तू माझी आईच आहेस. अगं तू तर माझ्यासाठी सगळीच रूपं आहेस, माझी आई, मैत्रीण, बहीण, मुलगी, सगळी काही नाती अगदी तू निभावत आहेस. तर मुक्ता म्हणते, मम्मी अहो तुम्ही माझं काय कौतुक करत आहात? आता तुमच्या या कौतुकानेच माझं पोट भरेल हा. आणि तसंही माझं कौतुक करायची काहीच वेगळी गरज नाही, कारण ते माझं कर्तव्य आहे. तर इंद्राताई म्हणतात, हो ग, परंतु कर्तव्यामध्ये कोरडेपणा असतो, परंतु तुझ्या चेहऱ्यावर नेहमीच आनंद असतो. कुठलंही कर्तव्य पार पाडत असताना तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदानेच तू तुझं कर्तव्य पार पाडत असतेस. आणि म्हणूनच मला खरंच तुझा अभिमान वाटत आहे. मी स्वतःला नशीबवान समजत आहे की तुझ्यासारखी मुलगी माझ्या घरात सून म्हणून मिळाली आहे. आणि मला आता काहीच नको, मला सगळं काही मिळालं आहे. आणि म्हणूनच आई एकविरेजवळ प्रार्थना करेन की सगळ्यांच्याच घरात तुझ्यासारखी सून असावी. तर आता इंद्राताई मुक्ताचं तोंड भरून कौतुक करत असतात. तर दुसरीकडे सागरला मात्र खूप वाईट वाटत असतं. सागर मनाशीच म्हणतो की मुक्ता या घरासाठी, या घरातील प्रत्येक माणसासाठी एवढं सगळं करत असतात. मी मात्र मुक्तावर संशय घेतला, तिच्या वागण्यावर, तिच्या बोलण्यावर संशय घेतला. मी एवढा वाईट कसा वागू शकतो? खरंच मुक्ताचं आणि माझं लग्न झालं ही चूक आहे. खरं तर ही मुक्ताच्या आयुष्यात झालेली चूक आहे, कारण मुक्ताला माझ्यापेक्षाही चांगला नवरा नक्कीच मिळाला असता, माझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळाला असता की जो तिच्यावर जीवापाड प्रेम करेल, तिच्यावर डोळे झाकूनही विश्वास ठेवेल. परंतु मी मात्र खरंच खूप मोठी चूक केली आहे. तसंही सावनी आणि आशुतोष एकच बोलत आहेत की मुक्ताला माझ्यापेक्षाही चांगला नवरा मिळू शकला असता, परंतु मी हा विचार का नाही केला? मी फक्त माझा स्वार्थीपणाने विचार करत गेलो. परंतु आता नाही, आता मला मुक्तांचा विचार करावाच लागेल. असं म्हणत सागर रूममध्ये निघून जात असतो. आता त्याचवेळी सावनी समोर येते आणि नकळतपणे सागरचा सावनीला धक्का लागतो. तर सावनी म्हणते, सॉरी, परंतु खरंच सांगू का सागर, रस्ता तर तुझाच चुकला होता. असं म्हणत सावनी ही सागरकडे पाहू लागते. सागर मात्र शांतच असतो. तर सावनी म्हणते, काय झालं सागर, माझ्या बोलण्याचा विचार केलास का? परंतु खरंच सांगू का, मुक्ताला खरंच मानलं पाहिजे. अरे बघ ना, तिने आपला प्रत्येक रोल निभावला आहे. एक आई, एक सून, एक मुलगी होण्याचा रोल तिने निभावला. परंतु तू काय केलंस? तू फक्त तिच्यावर संशय घेतलास. अरे मुक्ताने या घरासाठी काय काय केलं आहे याचा एकदा तरी विचार केलास का? अरे आज तुझ्या आईच्या चेहऱ्यावरचा असणारा आनंद आणि स्वाती माहेरी खुश असणं, लकीमध्ये बदल होणं, त्याला वळण लागणं आणि आपली सईमध्ये तर खूप बदल झाले आहेत, कारण आता आपली सई अभ्यासातही मागे नाही. आणि आदित्यचा तर तुला सहवास मिळाला आहे. हे सगळं कोणामुळे झालं आहे? मुक्तामुळेच तर झालं आहे. हे सगळं काही मुक्तानेच ह्या घरासाठी केलं आहे. आणि तू मात्र काय केलंस? तू मात्र मुक्तावर संशय घेतलास, तिच्यावर आरोप केलेस, तिच्यावर दारू पिऊन ओरडलास, तिचा अपमान केलास आणि आज तू स्वतःचीच मान शर्मेने खाली घालत आहेस. खरं सांगू का सागर, तुझ्यासारखा नवरा मुक्ताच्या आयुष्यात योग्य वाटतच नाही. मुक्ता तुझ्यासारखा नवरा डिझर्व करतच नाही. आता मात्र सागरला धक्का बसतो. सावनीमध्ये, हो ना सागर, तुला माझ्या बोलण्याचं वाईट वाटत असेल, परंतु मी जे काही बोलत आहे त्या बोलण्याचा एकदा तरी विचार केलास का? मी मुक्ताचं कौतुक करत नाही आहे, परंतु कधीकधी शत्रूच्या वागण्यामुळे शत्रूचं कौतुक तर करावंच लागतं. आणि मुक्ताच्या वागण्यामुळे आज मुक्ताचं कौतुक करणंही मला भाग पडलं आहे. आता मात्र सागर शांतच असतो. तर सावनी म्हणते, विचार कर आणि बघ तुझ्या मनाला ते पटतंय का? कारण मुक्ता तिचे रोल निभावते, परंतु सागर, तू तुझ्या नवऱ्याचा रोल निभावलायस का?
आता मात्र सागरला धक्काच बसतो. सागर तिथून निघून जातो आणि रूममध्ये येऊन विचार करू लागतो. सागरला सावनीचं बोलणं आठवतं. सागरला समजतं की आपण मुक्तासाठी काहीच करू शकलो नाही. आत्तापर्यंत मुक्ताने या घरासाठी आपल्यासाठी खूप काही केलं आहे आणि त्यात सागरला सावनीचं बोलणं आठवल्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं की आजपर्यंत आपण एवढ्या चुका केल्यात, परंतु मुक्ता मात्र कधीच काही बोलल्या नाहीत. सगळं काही त्यांनी सहन केलं. हे सगळं काही त्याला आठवतं. त्याला खूप वाईट वाटतं. तर मुक्ता रूममध्ये येताच पाहते तर सागरची ती अवस्था पाहून मुक्तालाही खूप वाईट वाटतं. मुक्ता मनाशीच म्हणते, आता मलाच हे सगळं काही सावरावं लागणार आहे. मलाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. आई नेहमीच म्हणते, सावरण्याची आणि आवरण्याची शक्ती स्त्रीला अगोदरच देवाने दिलेली असते. असा विचार करत आता मुक्ता ही सागरला आवाज देते आणि म्हणू लागते, सागर अहो जेवायला चला ना. परंतु सागर म्हणतो, नाही नको. मुक्ता म्हणते, अहो चला ना. सागर म्हणतो, प्लीज जबरदस्ती नका करू. मुक्ता म्हणते, जबरदस्ती मी नाही तर कोण करणार? मीच तर आहे तुमच्या हक्काची. आता सागर मुक्ताकडे पाहू लागतो तर मुक्ता म्हणते, चला ना सागर, अहो 2 घास तरी खाऊन घ्या. अहो मी तर सगळं काही तुमच्या आवडीचं बनवलं आहे. असं म्हणत आता मुक्ताही सागरला जबरदस्तीने जेवायला घेऊन येते. आता सागर आणि मुक्ता जेवणासाठी बसतात. मुक्ता ही सागरला जेवण भरवत असते. तर आता सावनी मनाशीच म्हणते, ही मुक्ता नक्की कोणत्या मातीची बनली आहे काहीच कळत नाही. एवढं सगळं होऊ नये. हिचं प्रेम एवढं कसं काय ओतू होऊ शकतं? परंतु सागरच्या मनात माझ्या बोलण्याचा इफेक्ट नक्कीच झाला आहे. तो नक्कीच माझ्या बोलण्याचा विचार करत असेल. आता सगळं काही माझ्या मनासारखं होणार आहे. असं म्हणत आता सावनी ही खुश असते. तर दुसरीकडे सागर खूप रडत असतो. मुक्ता ही सागरचे अश्रू पुसते आणि म्हणू लागते, सागर आता जेवून घ्या, आपण नंतर बोलू. आणि हो, आपल्याजवळ बोलण्यासाठी खूप वेळ आहे. मी तर इथेच आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावनीला धक्काच बसतो. कारण सावनीला कळालेलं असतं की सागर आता कायमचा सिंगापूरला जात आहे. सावनी विचारते, काय? सागर कायमचा सिंगापूरला जात आहे? तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर आपली बॅग भरत असतो आणि मुक्ताला म्हणतो, मुक्ता अशाच कायम खुश राहा, मी नसतानाही. आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो. तर त्यानंतर सागर आशूला फोन करतो आणि म्हणू लागतो, मुक्ता तुझ्यासोबत असताना खूप खुश असते. तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो. तू आज असं समज की माझ्याजवळची मौल्यवान वस्तू मी तुला देत आहे. आता मात्र आशूला काहीच कळत नाही. आता सागर खरंच मुक्ताला सोडून सिंगापूरला जाईल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.